काही जास्त ओळख नाही. फक्त ते गुळवणी महाराजांचे शिष्य आहेत एवढाच माझा परिचय होता. त्यांना मी कधीही पाहिलेलं नव्हतं. शिक्षकांना माझे एक दोस्त आहेत पुण्याला, डॉक्टर मनोज ठाकूर. 4 वर्षापूर्वी त्यांनी दीक्षित काकांच्याकडनं शक्तिपात योगाचा दीक्षा घेतली. नंतर मला सांगितलं की मी दीक्षा घेतली. माझं असं म्हणणं होतं की माझं पण एकदा दर्शन घडवा, माझे गुरुबंधू आहेत तर त्या 4 वर्षामध्ये त्यांना जमलं की मला पण झालं. पण नंतर मग मागच्या वर्षी त्यांच्या दर्शनाचा योग आला आणि दर्शन पण झालं. नंतर तुम्ही लोक सगळे भेटले आणि आज हा कार्यक्रम ठरवला. त्या साधनेमध्ये असं असतं की तुम्ही त्यांच्याबरोबर साधना करायची, कायम ते बसायचे आणि त्यांच्यासमोर तुम्ही साधना करायची. तर गुळवणी महाराजांच्याकडे जी साधना केली जायची किंवा दत्त महाराजांच्याकडे किंवा बेगणे काकांच्याकडे जी साधना केली जाते तर ते वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य होतं. त्या साधनेमध्ये ते पहिले त्रिपदी म्हणायचे. साधनेला सगळे साधक आले की 3 पदं म्हणायचे. आपला जो दत्तयोग आहे, दत्तयाग म्हणजे हा जो योगमार्ग आहे आपला, त्याच्यामध्ये करुणा त्रिपदीला खूप मोठं महत्त्व आहे. आणि जैन स्वामींनी करुणा त्रिपदी लिहिली आणि त्या करुणा त्रिपदीचा प्रसार गुळवणी महाराजांनी सांगितले केला आणि दीक्षित काका आहे गुळवणी महाराजांचे. त्यामुळे त्रिपदी परिवार म्हणजे त्रिपदी म्हटली गेली पाहिजे. तुमच्या परिवारामध्ये रोज त्रिपदी प्रत्येकाने घरी म्हणाली. आणि साधना जेव्हा करतात तेव्हा साधनेच्या दिवशी पण सामुदायिक साधना करताना त्रिपदीची 3 पद्धती म्हटली गेली आणि हा नियम तुम्ही करा. दुसरा एक नियम असा गुळवणी महाराज करायचे की साधनेला बसायच्या अगोदर एक वलय निर्माण करायचे नामाचं. ते 1 माळ दिगंबरा श्रीपाद वल्लभाची 1 माळ करायची आणि नंतर साधनेला बसायची. आणि साधना झाल्यानंतर 5 मिनिटानंतर आणि साधना झाल्यानंतर आपलं जे शरीर आहे ना ते थोडंसं एका दुसऱ्या ह्याच्यात गेलेलं असतं आणि ते पुन्हा जागेवर येण्यासाठी 2, 4, 5 मिनिटं जाव्या लागतात. आणि ते गेल्यानंतर मग 1 माळ परत दिगंबराची करायची आणि नंतर मग आरती वगैरे करून तुम्हाला जो काही तुमचा कार्यक्रम संपवायचा तो संपवा. बरं, साधनेचं वैशिष्ट्य असं असतं की साधनेमध्ये आपण फक्त डोळे मिळतो आणि डुलत राहतो किंवा इतर क्रिया होत राहतात आपल्या. तर त्या क्रिया त्या होणारच आहेत जोपर्यंत आपलं कर्म संपत नाही. आणि जी साधना दिली आहे शक्तिपात योग हा जो आहे महामंडळ, त्याच्यामध्ये आपलं पूर्वकर्म जे आहे जे सुकृत आहे ते निघून जाण्यासाठी म्हणून हा शक्तिपात योग आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला दुसरं काही करावं लागेल नाही, फक्त बसायचं आहे आणि ज्या क्रिया होतील त्या होऊ द्यायच्या. परंतु त्याच्यामध्ये गुळवणी महाराज एक आणखीन असं सांगायचं की साधनेला बसल्यानंतर मनाला बजवायचं. हे मना इतके वर्ष तू आम्हाला छळलास. आमच्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचार आले. त्या विचारा आम्ही साधना करताना आम्ही त्या विचारामध्येच गुंतवणूक राहतो आणि ते विचार येत राहतात आणि केव्हा तास संपून जातो आम्हाला समजत नाही आहे की नाही. तर त्या विचारांना आपण बंधन केलं पाहिजे. मग ते बंधन कशाने होईल तर आपणच साधनेला बसताना महाराजांना सांगायचं दीक्षित काकांना की तुम्ही आमच्याकडनं साधना करवून द्या आणि आमच्या मनाला रागवा असं त्यांना विनंती करायची. म्हणजे ते आपल्या मनाला रागवतील आणि आपण पण आपल्या मनाला रागवायचं. अरे बाबा, आम्ही आता इतके मोठे झालो, अजून तू आम्हाला छळतोच आहेस. खरं आहे, हा छळ कमी कर. आमच्या मनातल्या जे काही विचार आहे त्या विचारांची गती सगळी खंडित कर. आणि आम्हाला मनोलय नावाचा एक प्रकार आहे, तुम्ही वाचला असेल तो मनोलय. तर मनोलय होईल. तर मनोलय म्हणजे काय, आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहे त्या ज्ञानेंद्रियांनी क्रिया करणं संपवलं की मनोलय होतं. जोपर्यंत तुमची ज्ञानेंद्रिय जागृत आहे आणि त्या ज्ञानेंद्रियांच्या भरपूर तुम्ही काम करता. ज्ञानेंद्रिय म्हणजे तुमचं कान, डोळे, नाक, जीभ, त्वचा हे जे आहे यांनाच बजवायचं की तुम्ही आता जे काम कराल ना तुम्ही पाहिल्यासारखं करा, तुम्ही बोलल्यासारखं करा, तुम्ही स्पर्श झाल्यासारखं करा, तुम्ही वास घेतल्यासारखं करा, पण आमच्यावरती त्याची कोणती क्रिया करू नये. म्हणजे मग मनोलय होईल. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्यांनाच जतवायचं की आमच्या भानगडीत तू आता म्हणू नकोस, आम्ही आता महाराज यांच्या दीक्षित काकांच्या जवळ आहोत, तर तू आमच्याकडनं फक्त साधना कर आणि मनाला रागवायचं. मनोलय झाला ना किंवा एक केवल कुंभक नावाचा प्रकार आहे. त्या केवल कुंभकामध्ये तुमचा पूर्णपणे मनावर शरीराचा कंट्रोल गेलेला असतो.
आणि तुम्ही साधनेला बसल्यानंतर एका क्षणात तुमचा जो आत्मा आहे, म्हणजे जो श्वास आहे, तो श्वास थंडावत जातो हळूहळू. आणि तो इतका थंड होतो की तो काही सेकंदापुरता, काही कालावधीपुरता, आता काही लोकांना काही सेकंदापुरता बंद पडेल, आता माझ्यासारख्याला तर 3-3 तास तो बंद पडतो. ती केवळ कुंभकाची स्थिती आहे. आणि त्यानंतर मग काय होतं माहिती आहे का, केवळ कुंभकात गेलं की फक्त आपला जो आनंद शिल्लक राहतो आणि तो आनंद घेण्याचा प्रयत्न. आपण व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये खूप गुंतलेलो आहोत आणि त्यातून पण तुम्ही नेटाने साधना करताय, म्हणजे हे तर खूप मोठी गोष्ट आहे. या कलियुगामध्ये एकत्र जमून साधना करणं ही खरं आता या आणि गरज आहे सगळ्यांना या गोष्टी. आणि आपण जर तुम्ही करता तर त्याच्यामध्ये जर तुम्ही हे केलं आणखी नामस्मरण करावं. आता हे नामस्मरण का करायचं? गुरुजी महाराज काय सांगायचे, नामस्मरण केल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह वलय निर्माण होतं आणि त्या वलयाच्या आत आपण साधनेला बसणार आहोत. त्यामुळे ते वलय तुम्हाला चांगल्यात चांगल्या विचारात सोडतं. आणि साधना झाल्यानंतर परत तुम्ही एक माळ जपाची केली की पुन्हा आणखीन डबल वलय तयार होईल आणि ते दुसऱ्या दिवशी साधनेपर्यंत तुमच्याबरोबर. म्हणून तो जप करायचा. आणि आपल्या ह्याच्यात जसं साधनेला महत्त्व आहे तसंच जपाला सुद्धा महत्त्व आहे. पण आम्ही जप करतच नाही, आम्ही साधना करत राहतो. आणि साधनेमध्ये सुद्धा काय नुसतं डुलत राहतो आणि आमचे विचार इकडे तिकडे कुठेतरी भरकटत राहतो. त्या विचारांवरती मर्यादा आणल्या गेल्या पाहिजे, त्यांच्यावरती कंट्रोल केला पाहिजे आणि विचारहीन अवस्था निर्माण करायचा प्रयत्न. आणि तसं जर झालं ना साधना खूप सोपी. आता त्यांनी तर दिलंच आहे, आपल्याला भरभरून दिलं आहे आणि ते याच्यापुढे पण देतच राहणार आहे. गुरु जरी गेले, देहातनं जरी गेले, तरी या चराचरात ते व्यापलेले येतात. आता नाना महाराजांना जाऊन 32 वर्ष झाली, पण अजूनसुद्धा ते लोकांना दर्शन देतात आणि अजूनसुद्धा ते कार्य करून घेत आहेत. गुरुजी महाराजसुद्धा अजून कार्य करून घेत आहेत लोकांच्याकडे. आता माझ्यासारख्या एका फाटक्या माणसाकडनं सुद्धा ते कार्य करून घेत आहेत. नामाचं महात्म्य, साधनेचं महात्म्य हे वर्णन करून घेत आहेत. हे कार्याचे एक प्रकार. आणि कोणी मोठेपणा घेऊ नये, कोणी महाराज बनण्याचा प्रयत्न करू नये, कोणी गळ्यामध्ये हार घालून घेऊ नये, फूल हातात घेऊ नये. फूल हातात कोणी दिलं ना तर त्याच्याच हातात देवा बाबा महाराजांना बघा. कोणी आपल्याला स्वतःला ओवाळून घेऊ नये. तर ओवाळायचं कोणाला महाराजांना, ते संतांना ओवाळायचं. आपण माणसं आहोत आणि आपण सगळे साधक आहोत. साधकाने साधकाला नमस्कार करायला काही हरकत नाही, पण ते ओवाळणं वगैरे या पद्धती ज्या आपण करतो मग त्या साधकाला काय वाटतं मी खूप मोठा झालो, मग तो शेफारतो. पण तो शेफारला की मग झाला सगळं बंद पडतं आहे की. म्हणून त्याला शेफारून आपल्या हातात आहे त्याला शेफार. म्हणून तुम्हाला सांगतो मी की मला शेफारू नका, मला काही देऊ नका, त्याच्याबद्दल लावून ठेवा. आणि आपण जेव्हा या अध्यात्मात येतो ना, अध्यात्मात येण्याचं कारण काय माहिती का, आपल्या शत्रूंना घालवायचं, त्यांना पळवायचं आणि आपण नेमकं त्याच्यातच अडकतो. मान सन्मान करणं, करवून घेणं हा एक प्रकारचं अडकण्यासारखंच आहे ना. तो लोभ आहे. आज समजा तुम्ही मला एक शाल दिली, तुमच्या बाईला परत आज मी आलो तर मला असं वाटतं तुम्ही काही थोडेफार पैसे दिले असेल खरं आहे की. आज गुलाबाचा हार घातला, नंतर असं वाटेल की मी निशिगंधाचा हार घातला असं किती बरं झालं. ही भावना आहे आणि हा लोभ आहे. याच्यापासून जर आपल्याला लांब राहायचं आहे तर मग आपला जो हार आहे तो आपण महाराजांना अर्पण करावा. कारण तेच श्रेष्ठ शेवटी आपण त्यांना गुरु केलेलं आहे. खरं आहे की मातृ देवो भव, पितृ देवो भव आणि नंतर आचार्य देवो भव. खरं आहे की आचार्य 3 नंबरला आहे. आज आपण फक्त आचार्यांचाच विचार करतो. तुम्ही कधी तुमच्या आईवडिलांचा विचार केला? तुम्ही कधी तुमच्या आईवडिलांचं, जसं तुम्ही दीक्षित काकांची पाद्यपूजा केली असेल, बऱ्याच लोकांनी केली असेल घरी बोलून, पण कधी असं आठवतं का की आपल्या आईवडिलांची आपण पाद्यपूजा केली? माझं पण तसंच होतं. नानांनी एकदाच माझ्याकडनं 1983 साली पाद्यपूजा करून घेतो, नंतर कधीच पाद्यपूजा करतो. नंतर नानांनी देह ठेवल्यानंतर एकदा मला जाणीव झाली आपल्या हातून काहीतरी चुकतं आहे, आपल्या हातून काहीतरी राहत आहे. मग नानांना मी प्रार्थना केली होतं, नाना काहीतरी चुकतं आहे हो मला. काय चुकतं आहे तुम्ही सांगा, आम्हाला काही समजत नाही. सगळं व्यवस्थित चाललं आहे, संसार चांगला चालला आहे, सगळं चांगलं आहे. तर ते वेगळ्या म्हणजे आईवडिलांची कधी तू पाद्यपूजा केली का? म्हटलं नाही आणि त्या करू पण देणार नाही.
त्यांना कधी प्रदक्षिणा घातली का? ती कुठली प्रदक्षिणा आहे? म्हटलं नाही घातली. तेव्हा माझ्या वडिलांनी देह ठेवलं होतं 2004ला. आई होती माझी. 2007ची गोष्ट आहे. 6ची नाही म्हटलं. तर आता उद्या सकाळी तुझी पूजा झाली, तुझी आई खुर्चीवर बसते जप करत, तिला विचारते वा आम्ही तुमच्या बाजूला हजर आहोत. तर नाही म्हणणार नाही. पूजा झाली, बाहेर आलो, आई बसली होती खुर्चीवर पूजा करत. तिला विचारलं आणि आज आज्ञा आहे अशी तुझी पाठी पूजा झाली. मग मी कुठे नाही म्हटलं त्याची, तू कधी विचारलंच नाही मला. नेमकी माझी लहान मुलगी 2 नंबरची मुलगी आणि तिची ती माझी होती. तर मग भक्ती तू आली ना, तिचं नाव भक्ती नानांनी ठेवलं. भक्ती तू आली ना म्हणून ती आई हो म्हणाली. लागलीच पडद्या पाहायची आज्ञा. आम्ही लागलीच आईला बसवलं आणि तिच्या आम्ही सगळ्यांनी घरातल्या लोकांनी पाहिजे तिच्या चरणाचं तीर्थ घेतलं. मुलीने नातीने पण आईला सगळं केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून प्रदक्षिणा कधी खुशी करतो. असं आपल्याला आपल्या आईवडिलांचं करता येतं आणि करत नाही. विचारून बघा तर एकदा तरी कमी तुम्ही आयुष्यामध्ये त्यांची पात्र केली. आपण परक्या माणसात आहे जसं पाहिलं गुरु आहे ते पण त्यांना परकरी म्हणत, पण आपल्या आई वडिलांच्या पेक्षा ना त्यांचा दर्जा 2 पावलं कमीच आहे. पण आई वडिलांनी जर आपल्याला जन्म दिला नसता तर आपण गुरुपर्यंत पोचलो असतो. खरं आहे गोष्ट. मग आम्ही नेहमी काय करतो, त्यांना आसनावरती बसवतो आणि आमच्या आई वडील कुठेतरी लांब कुठेतरी बसलेले असतात आणि ते अशाभूत नजरेत पाहत असतात की अरे हा बेटा म्हणजे माझा मी जन्म दिला आहे, हा आमच्याकडे येण्याच्या ऐवजी त्या गुरुचीच पद्धती आहे. तर त्यांच्या मनामध्ये असा भेद येऊ नये म्हणून पहिले आपण आईवडिलांना एक नियम करा की घरातून बाहेर पडताना आपल्याला आईवडिलांना रोज नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडायचे नाही. आता समजा आईवडील वारले, फोटो असतो त्यांचा लावलेला, त्या फोटोला नमस्कार करून बाहेर पडा. आता ते एक नवीन गणित ऐकलं तर मला किंवा घरामध्ये आईवडिलांचे फोटो लावायचे नाही कारण ते पित्र झाले. गुरु वाढले तर त्यांचा फोटो लावलेला चालतो, पितर नाही. आई वडील वारले तर पित्र. काय खरं आहे सांगा मला. म्हणून तिघांचेही फोटो लावा. आई वडिलांचे फोटो तर आवर्जून लावा आणि रोज ज्यांचे गेले आहेत त्यांनी ज्यांचे आहेत त्यांनी तर नमस्कार करा, पण ज्याचे गेले त्यांनी आई वडिलांचे फोटो जरूर लावा आणि त्यांना हार घाला. मी अनेक यूट्यूब चॅनल्सवरती पाहिलं की त्यांना हार घालणं सुद्धा पाप आहे कारण ते पित्र आहेत आणि ते पित्र तुम्हाला काही ना काहीतरी हे करतात, काय त्रास आहे. हां, ते त्रास देतात. मला असं सांगा की आपले आई वडील आपण त्यांना नमस्कार केल्यानंतर असं म्हणतील का कधी तुझं वाईट व्हावं? ते काय म्हणतील, चांगलंच व्हावं. ते असताना केली नाही पूजा, आता गेल्यानंतर नमस्कार करून काय अर्थ आहे? ज्यांचे आहेत त्यांनी तर जरूरच करा, पण ज्यांचे नाही आहेत ना त्यांनी पण जरूर. आणि गुलवणी महाराज, नाना महाराज ते नेहमी सांगायचे, तुम्ही बघा गुलवणी महाराजांच्या आईचा फोटो त्यांच्या खोलीमध्ये आहे, त्यांच्या वडिलांचा फोटो, इव्हन काय त्यांच्या बहिणीचा सुद्धा फोटो. मग गुलवणी महाराजांना काही त्रास झाला का होता? पित्र आहेत म्हणून. आपण आपल्यासारख्याला कशाला त्रास होतो? आणि हे लोक कधी त्रास देतच नाही. इतरांचे कोणाचे दुसऱ्यांचे फोटो लावले तर ठीक आहे, पण आपल्या आई वडिलांचे आपल्या आजी आजोबांचे फोटो लावायला काय आहे? अहो, बायकोचा फोटो जो मोबाईलमध्ये रोज वापरतात आणि तो मार उघडला की तीच दिसते आणि ह्या लेडी मोबाईल उघडला की नवराच दिसतो, तर तो चालतो. खरं आहे की? मग त्याला अगदी असं नमस्कार करतो. मग आपल्या आईवडील किती दिसतं म्हणतो भाऊ आईवडिल. आणि आमचं अध्यात्मच हे मुळात ज्याच्यामध्ये प्रेम आणि आनंद त्या दोनच विभाभाव करू नका. सगळ्यांनी एकीने करा आणि नियमाने साधना करा. कमीत कमी 20 मिनिटं 25 मिनिटं जसा वेळ मिळेल तसं बसा आणि त्याला वेळ काळाचा मर्यादा बंधन ठेवू नका. सोहळं पाळू नका. सोहळ्यामुळे आम्ही याच्यापासून लांब जातो. हे अगदी महाराजांना हार घालायचा आहे, सोहळ्यातच घातला पाहिजे, काही नाही होत. ते साधे लोक आहेत सगळे. आम्ही त्यांना जखडवून टाकलं आहे सोहळ्यावळ्यामध्ये. कोणी यावं, कोणी त्यांना हार घालावा, जातीभेद सुद्धा करत नाहीत ते लोक. इतके साधे लोक आहेत.
ते डॉक्टर होते स्वतः. मग त्यांनी काय इतर राज्याच्या लोकांना काही इंजेक्शन दिले नसतील, औषधं दिले नसतील का? खरं आहे की ते लोक खूप साधे लोक होते. गुळवणी महाराजांच्याकडे मी सांगतो त्यांच्याकडे मुसलमान पण आहे आणि त्या मुसलमान लोकांना सुद्धा ते अनुग्रह द्यायचे. नानांचा डॉक्टर मुसलमान नाडी पाहायला यायचे, ते स्वतः डॉक्टर, ते अजून आहेत ते आणि अजून पण नानांच्या घरी येतात. हे लोकांनी जर जातीभेद केलं तर आम्ही का करावं? आणि जितकं आम्ही साधं राहू ना तितकं आम्हाला याच्यातलं फळ खूप नाही साधनेचं फळ. पण साधनेला एकनिष्ठेने बसा, रोज अर्धा तास 20 मिनिटं 1 तास कसा ज्याला वेळ मिळतो, पण कमीत कमी 20 मिनिटं तरी साधना सकाळ दुपार संध्याकाळ जसा वेळ मिळतो. आणि भगवंताला सांगून करा, भगवंता आमच्याकडनं करून महाराजांना विनंती करा, महाराज करून घेतलं आपल्याकडे. आणि प्रत्येकाला आपलं आपलं काम नेमून दिलं. कोणी किराणा दुकान चालवतं, कोणी डॉक्टर आहे, कोणी शिवणकाम करतं, किंवा कोणाचे प्रत्येकाचे व्यवसाय, कोणी अधिकारी व्यक्ती आहेत गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये. जे काम आपल्याला नेमून दिलं आहे ना ते सचोटीने करा. ज्याच्या घरामध्ये 2 नंबरचा पैसा येतो ना त्याच्या घरामध्ये शांतता कधी नसते. आजारपणाने ते घरं भरली. तिकडे बसा ती वरती. हो ती जमीन काय होती इकडे बसा. जास्तीत जास्त पवित्रता ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि महाराजांनी जे आपल्याला आखून दिलेलं आहे त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा. कांदा लसणीचं प्रमाण थोडंसं कमी करा. आता सध्या कांदा लसूण खूप खाल्ला जातो, खावा. आता काय आहे 21सावं शतक आहे. गुळवणी महाराजांच्या ह्याच्यामध्ये फार स्ट्रिक्ट होतं, त्याशिवाय ते दीक्षा द्यायचे. गुळवणी महाराज मी 50 वर्ष कांदा लसूण खाल्ला, पण आता करोनाच्या वेळेस त्यांना प्रार्थना केली. कारण 1.5-2 लाख लोक जमले हो. मग प्रत्येकाच्या घरी बोलवतात जेवायला येतं. आत्ताच कांदा खाऊन आलो आहे ना. मग असं जावं लागतं आपल्याला. मग तेव्हा त्यांना सांगावं, विनंती करावी की आता बस 21सावं शतक आहे, मला 51 वर्ष तुम्ही पाळून घेतलं, आता तरी थोडीफार आम्हाला सवलत द्या. देतात ते, खरं आहे. आणि इतके ते मायाळू आहेत, दयाळू आहेत, ते तुम्हाला नाही म्हणणार, पण त्याला पण प्रमाणात राहा. खरं आहे की त्यांच्या जवळ पण खूप जायचं नाही, जास्त लांब पण जायचं, त्यांच्यापासून मर्यादित राहायचं. म्हणजे पुढे पुढे मग काय होतं, जास्त जवळ गेले ना तर ती परिचयात अवज्ञा होती, आणि जास्त लांब गेले तर ते आपल्याकडे पाहतच होते. चल बेटा हा निघाला माझ्या, त्याच्याकडे मला लक्ष द्यायचं. अति जवळीक केली ना काही दिवसांनंतर त्यांनाच आपला वीट यायला, हे नको हा माणूस सारखा सारखा पाया पडतो 10-10 वेळा. नाना सांगायचे, नानांच्या घरी जायची मला 15-15 महिना राहील. असं वाटायचं की नानांना सतत नमस्कार. ते कधी कधी असं 4-4, 5-5 वेळेला नमस्कार. एक दिवशी त्यांनी मला बोलवलं, माझा हात धरला पक्का, मला श्रीखंड्या म्हणायची. श्रीखंड्या आम्ही सांगतो तसं वागा. तुम्ही रोज नमस्कार करताना मला 2-3-4 वेळा तरी होतो. आता याच्यापुढे फक्त एकदाच नमस्कार. सकाळी अंघोळ झाली की एकदाच नमस्कार करायचा. दिवसभर आमचं लक्ष तुमच्याकडेच असतं. 4-4 वेळा नमस्कार. आणि तुम्ही काय करतात ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही काय खातात, काय पितात, सगळं आम्हाला माहिती. मग कशाला सारखा सारखा नमस्कार करायचा? एकदाच नमस्कार. आम्ही एकदाच नमस्कार. आणखी नाही, आपण जेव्हा बाहेर जातो घराच्या बाहेर काही कामानिमित्त, तेव्हा त्यांना सांगावं, त्यांना विनंती करा की तुम्ही घेऊन चला, माझ्याबरोबर या असं म्हणून. माझ्याबरोबर या म्हटलं ना तर ते सामकामे असतं, ते आपल्या फक्त बाजूला उभे राहतात आणि बाकीचं सगळं काम आपल्याला करावं. मी केलाय अनुभव, सांगतो तो असा अनुभव पण सांगितला. मग त्यांना सांगायचं तुम्ही घेऊन चला आणि तुम्हीच हे सगळं करा. मग भाजी विकत आणायला जातो आपण, उचलायचं तर आपल्यालाच असतं सगळं. विकत घेतल्यानंतर भाजी जड होते वगैरे ते सगळं आपल्यालाच करायचं. पण त्यांना म्हणावं की तुम्ही घेऊन चला, भाजी विकत द्यायची आहे, भाव वगैरे तुम्हीच करा. असं घरून तुम्ही म्हणून गेलात ना तर त्यांची तुम्हाला भाजी चांगली मिळेल, स्वस्त मिळेल,
उत्तमातली उत्तम मिळेल, तुम्हाला आवडीची मिळेल. आणि तुम्ही जेव्हा ते 5-10 किलोचं वजन हातात धराल ना, तेव्हा ते जड पण वाटणार. ऐकलीच झाली म्हणजे हलकं फुलकं वाटेल. नाही आपण आता हलकं फुलकं काहीतरी आपण घेऊन जाऊ. आणि नंतर एका दिवशी असं म्हणा की नाना माझ्याबरोबर चला ना, तुम्ही भाजी घेऊ आपण विकत. त्याची तुम्हाला भाजी खराब मिळेल, सडकी मिळेल, भाव जास्त, ज्या मनासारख्या भाज्या आहेत त्या भाज्या मिळणार नाही. आणि ते वजन उचलाल ते आपल्याला उचलावं लागेल. आणि घरी आल्यानंतर बायकोची कोळणी खावी लागते. थोडं आपल्या भाषेमध्ये फरक आहे. फक्त घेऊन चला असं नाही म्हणा. तुम्ही घेऊन चला, तुम्हाला सगळं करायचं आहे. सगळं आता मुलं परीक्षेला जातात, तेव्हा मी त्या मुलांना सांगतो नाही की महाराजांना सांगा की महाराज आज अमुक अमुक विषयाचा पेपर आहे आणि 10:30 ते 2 तो पेपर आहे. आणि तुम्ही आम्हाला घेऊन चला, पेपर तुम्ही लिहून घ्या. म्हटलं तुम्ही जे वाचलं नाही ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही लिहा. आणि हे सत्य घडतंय. पण जर मुलांनी म्हटलं की नाना नुसतं तुम्ही चला तर काही ती तुला जो करावं लागतं, ते आठवण पण करून देते. म्हणजे माझ्या नातींच्या बाबतीत आत्ताच घडलेलं आहे. ती BDS करतीये तर तिला एक हे मिळत नव्हता पेशंट. तो पेशंट पण मिळाला. तिला म्हटलं तू असं म्हणणार की तुम्ही मला घेऊन चला आणि तुम्हीच पेशंट शोधून द्या. तो पेशंट तिच्या हॉस्पिटलमध्ये आला. मग आपली त्यांच्याबद्दल असलेली अतूट श्रद्धा ही कायम राहिली. श्रद्धा मोडू नाही द्यायची. आणि जितकी श्रद्धा ठेवायला तितकी साधना चांगली. फक्त वैचारिक पातळी चांगली ठेवा, कोणी कोणाला नावानी ठेवायचं. आता कसं आहे, पुरुष जमले काय मग सुनबाई कशा आहेत, चांगल्या आहेत की नाही, काय म्हणतायत, मग भाऊ असा करतो, बहिणी अशी करते, असे आमच्या चर्चा असतात. आणि लेडीजमध्ये मग काय, तुझ्या बाजूची बाई काय म्हणते, नंतर ती काय म्हणते, भाऊजाई नाही काय म्हणतात, देराई जाऊ काय म्हणते, कशी आहे ती, त्याच चर्चा चालू. आणि म्हाताऱ्या बायांचं तर जास्त. त्या एका कट्ट्यावर बसल्या ना की त्या सुनबाई अशी आहे, ती आज अमुकच केलं, तिने तमुकच केलं. त्या दिवशी आता मध्ये एका ठिकाणी गेलो होतो, तिथे असंच 25-30 सगळ्या म्हाताऱ्या जमल्या. मी त्यांना म्हटलं ते म्हणे आमचा खाऊ कट्टा आहे आणि म्हाताऱ्या बायांचा एक मस्त कट्टा आहे, म्हणजे सगळ्या जणी जमतो. म्हणजे काय जमल्यानंतर ही चर्चा होते. म्हणजे सगळे हसायला लागले. म्हणजे त्याच्यापेक्षा असं करा की सगळ्या जणी जमा, खाऊ खा, सगळं काही करा, पण हे जे तुम्ही विचार करतात ना सुनबाई कशी हे विचारच काढू नका. त्याच्यापेक्षा माळा घेऊन द्या. आणि असं त्या 15-20 मिनिटामध्ये आम्हाला 10 माळा करायच्या आहेत. म्हणजे तुम्ही 10 माळा जप करा. आणि त्या करावं लागल्या. असे 5-7 ग्रुप झाले, 30-35 लेडीजचे. आणि त्यांचे मला फोन येतात की दादा काका आता आमचं अगदी व्यवस्थित चालू आहे बरं, रोज 10 माळा आमच्या नियमाने होते. मला इतका आनंद होतो. आणि म्हाताऱ्या माणसात बाया सुद्धा करायला लागेल. आपण तरुण होतो, आपण पण करायला लागेल. आणि सबबनी सांगायचं. आज काय ना वेळच नाही मिळाला. दिवसभर आम्ही तो मोबाईल पाहत राहतो, त्याचे रील्स पाहत राहतो, त्याच्यामध्ये कितीतरी वेळ आमचा जातो. ते नाही झालं तर TV तरी पाहतो. 2-4 सिरियल तर त्या ठरलेल्या, ठरलं तर मग वगैरे अमुक त्या सगळ्या सिरियल ठरलेल्या, त्या आम्ही पाहिल्याशिवाय बाहेरच पडलो. याच्यावर थोडासा पहा तुम्ही त्या सिरियल, आम्ही नाही म्हणत नाही. जे चांगलं आहे ते घ्यायला काही चाललं, पण त्याच्याबरोबर अध्यात्म पण चांगलं. आणि नामासारखं सोपं साधन सतत येता जाता उठता बसता नाम. आणि जो नाम घेतो ना तो, कारण आम्ही रात्रभर तिथेच होतो गोंधळलो. मी तर इतका आनंद घेतला रात्री की संबंध आम्ही ज्या खोलीत बसलो होतो ना, उतरलो होतो ना, ती खोली नुसती सुगंधाने भरली. इतकं नाम होतं. विचार या लोकांना, हे लोक माझ्याबरोबर होते. आपणच सुगंधी व्हावं. नाम आपल्याला सुगंधी करतं. खरं आहे की मग वैचारिक पातळी आपण जर नीट ठिकाणावर ठेवली खूप छान. आणि साधन जरूर करा. महाराज तुमच्याबरोबर आहे. आणि उत्तमातलं उत्तम साधन करून मांडीच घालून बसलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही खुर्चीवर बसून साधन केलं तरी चालतं. तुम्ही आडवं झोपून साधन केलं तरी चालतंय. आडवं झोपून तुम्ही नाम घेतला तरी चालत आहे. खुर्चीवर बसून नाम घेतल्याच चालत आहे.
तुम्ही बेडवर रात्री झोपताना बसून नाम घेतला तरी चालतंय, इतकं ते शुद्ध आहे. आपणच अशुद्ध आहे. आपण अशुद्ध आहोत म्हणून आपण म्हणतो नको बेडवर बसून कुठे नाम घ्यायचं, नाम अशुद्ध होईल. अरे आम्हीच अशुद्ध आहे, नाम कशाचं आलं अशुद्ध? खरं आहे की नाही? तर त्याच्यातली शुद्धता घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि सगळं सोपं आहे. आता हा होता बघा 2 दिवस माझ्यावर राहुल ना, रोहित होता, 2 दिवस होता. त्याला विचारा त्याने किती आनंद होतो. काही नाही, आम्ही जिथे जिथे स्थानावर गेलो ना तिथे तिथे आम्ही त्रिपदी म्हटली आणि तिथे तिथे आम्ही नाम घेतलं. आणि त्यामुळे आपण तर होतोच, आपण तर पवित्र होतोच, पण आपल्या आजूबाजूला जे लोक, जे आपल्याला न ओळखणारे बसले लोक आहे ना, ते पण आपल्या नामामध्ये सामील होते, ते पण नाम घ्यायला लागले. नामाचं पवित्रता कशी, गोंदवलेकर महाराज तर तेच सांगायचे, नाना महाराज पण तेच सांगायचे, गुळवणी महाराज सुद्धा योगदीक्षा देत होते, पण ते नामाचंच महात्म्य जास्त सांगायचे. त्यांचं योगवाणी म्हणून एक पुस्तक आहे बघा, जमलं कोणाला तर जरूर विकत घ्या. पुण्याला तुम्हाला वासुदेव निवासमध्ये मिळेल. महाराजांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं. योगवाणी हे हिंदी पुस्तक आहे. गैबीजा का काहीतरी नाव आहे MP मध्ये, तिथे एक महाराज होते, त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्याचं मराठी भाषांतर गुळवणी महाराजांनी केलेलं आहे. ज्याला शक्य आहे त्याने घ्या आणि एक आणलं तरी चालतंय, 1-2 आणा आणि सगळ्यांनी एकमेकांना देऊन वाचन करून घरी ते ठेवा, केव्हाही वाचलं जाईल. तर ते पुस्तक जरूर वाचा. त्याच्यामध्ये साधना कशी करायची, तुम्ही काय काय करायला पाहिजे साधनेसाठी, कोणत्या अटी पाळल्या पाहिजे, हे सगळं त्यांनी छान केलं. आणि महाराज लोक इतके चांगले उरलेले लोक, आपण काय करतो माहिती का, त्यांचं सोडून देतो आणि आपल्या मनाप्रमाणे आपण करायचा प्रयत्न करतो. तर तसं करू नये. आणि अगदी धोतर नेसूनच साधनेला बसलं पाहिजे किंवा नऊवारी साडी नेसूनच साधनेला बसलं पाहिजे, हे सगळं होतं. कोणतेही कपडे घाला साधनेला बसला, साधना होतेच, कारण ती शक्ती आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला त्यांनी दिलेली आहे ना, तर ती एवढी मोठी शक्ती आहे. आणि ते काका एवढे मोठे होते की गुळवणी मातांच्या सारखीच पात्रता त्यांची होती, ते कुठेही कमी नव्हतं. त्यांचं ऐका, त्यांनी दिलेली साधना आणि त्याच्याबरोबर तुम्ही नामजप करावा, ही माझी तुम्हाला जीवन. आणि त्रिपदी रोज म्हणायची, प्रत्येकाने घरी त्रिपदी म्हणा, 3 पदं तरी कमीत कमी रोज घरी म्हणावी. आणखीन संध्याकाळच्या वेळी माता भगिनींनी, पुरुषांनी संध्याकाळी 7च्या आत घरी यावं आणि नंतर लागायला तर बाहेर जावं, पण 7च्या आत घरी यावं. लक्ष्मी यायची वेळ असते. आणि घरी आलात, हातपाय धुतले की एका ठिकाणी बसा आणि पहिले मारुती स्तोत्र म्हणा आणि नंतर रामरक्षा म्हणा. मारुती स्तोत्र का म्हणायचं की दास आहे, मग आपल्याला देवाकडे जायचं. मग ज्या दिवशी तुम्ही मारुती स्तोत्र म्हणाल त्या दिवशी तो मारुतीराय तुमचा हात धरेल आणि मग तो तुम्हाला रामरायाकडे घेईल. म्हणजे दासाचा तो दास आहे, म्हणून पहिले मारुती स्तोत्र म्हणायचं आणि नंतर रामरक्षा म्हणायचं, म्हणजे तो तुम्हाला रामापर्यंत जरूर पोहोचेल. आता रामापर्यंत जाणं म्हणजे काय माहिती आहे का, रामापर्यंत जाणं म्हणजे मुक्ती मिळवणं. आणि मुक्ती या जन्मातच मिळणार. तुम्ही काकांच्या सहवासात आलेल्या आणि काकांनी तुम्हाला मुक्तीचं साधनच दिलेलं आहे आणि त्यांनी मुक्ती जरूर मिळेल. पण आमची मानसिक जी अवस्था आहे तिला स्थिरता येईल आणि ती स्थिरता येण्यासाठी आम्ही नामजप करावा किंवा काही पोथ्या असतात चांगल्या, गुरुचरित्र वाचावं, गजानन महाराजांची पोथी वाचावी, जे आपल्याला आवडतं ते सगळं वाचायला प्रयत्न करा आणि त्यातून आपला विनियोग चालू ठेवा. त्रिपदी संध्याकाळीच म्हणायची का? त्रिपदी केव्हाही म्हणा, दिवसभरात. म्हणण्याच्या अगोदर एकदा त्यांना सांगावं, दीक्षित काकांना, काका आम्ही त्रिपदी म्हणतो, या त्रिपदी ऐकायला, निश्चित तुम्हाला अनुभूती येईल. काहीतरी सुगंध येईल, काहीतरी एखादी वाऱ्याची झुळूक येईल, उकाडा होत असेल तेवढ्यात एक छान थंड वाऱ्याची झुळूक येईल किंवा कोणीतरी येईल, एखादा फुलपाखरू येईल, अचानक तुमच्या समोर येऊन उडत राहील, मांडीवर येऊन बसेल. दास नाही येणार बरं, ही अनुभूती असते. आणि हे लोक खूप मोठे लोक आहेत आणि त्यांना आपण सांगावं या तुम्ही, आणि ते येतात. पण आमची एकनिष्ठता पाहिजे, त्यांच्यावर श्रद्धा, आमचा विश्वास हवा. जर आम्ही विश्वासच गमावलेला आहे, माझं नाव विश्वास आहे, आम्ही जर विश्वासच गमावलेला आहे तर विश्वास येईल तरी सुद्धा आलोय तुमच्याकडे.
हे लोकांनी खूप आग्रह केला. त्यांनी चला एकदा दिया ताई एकदा जाऊ म्हटलं. खरं खूप थकवा आलाय. 5-7 दिवस खूप फिरलो आम्ही उन्हात आणत. आज विचार नव्हता, पण तुमच्या प्रेमळपणाला तुमची काय खरंच म्हणजे ते भारावल्यासारखं झालं. आणि आज आम्ही तिथे जेवण वगैरे करून निघणार होतो, पण आम्ही तिथे काहीच घेतलंच नाही, चहा पण नाही प्यायलो. आज इथे काय आपल्या गावचं ना फलटणला आल्यानंतरच चहा म्हणजे काहीकडे चहा आणि आत्ता प्यायला. हे प्रेम असतं आणि ते देता यायला पाहिजे. आणि आपल्या साधनेमध्ये न जाता फक्त 2च गोष्टी, एक आनंद आणि एक प्रेम. त्यासाठी पैसे लागतात का? सहज सहज हसावं, सहज 2 शब्द बोलावे, तो आनंद. आणि भरभरून प्रेम द्यावं. अरे ये ना माझ्याकडे जेवायला, आज आपण तू म्हणशील ते करू, आपण जेवण करू. प्रेमाने बोला. आणि बघा इतकी माणसं जुळतात ना की न बोलतो माणूस. आणि आपल्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना, ते हास्य कधी गमवायचं नाही. सतत हसत राहा. दुःख झालं तरी हसावं, ठेच लागली तरी हसावं, कोणी थोबाडीत मारलं तरी हसावं. रागवायचं नाही. ज्याच्याजवळ राग आहे ना तो आयुष्यामध्ये मोठा कधीच होतो. आपण मुलांवरती सहज रागवतो. त्याने थोडीशी तरी खोडी केली, आपण केलेल्याच असतात लहानपणी या सगळ्या खोड्या, तरी आपल्या मुलाने खोडी केली की आपण त्याला रागवतो. खरं आहे. आता मुलाला समजा 90-95% मार्क नाही मिळाले तर आपण त्याला म्हणतो खरं इतके कमी मार्क काय मिळाले. तुम्ही तुमचा भूतकाळाचा विचार करा ना. तुम्हाला 10 वर्षामध्ये टोटल मिळून तरी 90-92% मार्क झाले. खरं आहे. आमच्याच मुलांनी मिळवायला पाहिजे. नाही आता हा जमाना तसा आहे, कधी मिळवणं आवश्यक आहे, पण अहो त्याच्यावरती किती तुम्ही दबाव टाकणार. त्याला काहीतरी थोडंफार तर सोडा. आणि त्याला एकदा समजलं ना तो करेल अभ्यास. पण आम्ही जर त्याला दामटून दुपटून केलं तर तो अभ्यासच नाही करणार. तसं तो चेंडू असतो ना, इतक्या जोरात आपण त्याला आपतो ना तर तो बाउन्सवर उफाळून निघतो. तसं त्या मुलांचं आहे. तुम्ही त्यांना जितका आपटायचा प्रयत्न कराल ना जमिनीवर, इतकं ते उफाळून तुमच्या विरोधात जाते. म्हणून त्यांना आनंद आणि प्रेम द्या. आता दादांना आणि जीवन इतकं सुखी ठेवा. आणि तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला आहे, मला पण या मनुष्य जन्माचं सार्थक केलं. माझ्या लग्नाला 51 वर्ष झाली. किती झाली? अजूनपर्यंत आमच्या दोघांचं भांडण मिठाचा खडा पडलाच नाहीये, बिलकुल पण नाही. नाचलंच नाही आमचं दूध. तिने काही सांगितलं तर मी करतो, मी काही सांगितलं तर तिने सांगितलं हे भांडं उचला इथे ठेवा, कारण मी ठेवलेलं असतं. तिला आवडत नाही. आपण असं नाही म्हणायचं मग राहिलं तर काय मिळेल, ठीक आहे. मी कधी तिला सांगितलं ते तिथे नको मी तिथे ती मग ती पण तसं म्हणजे ठीक आहे. इतकं साधं राहता येईल. स्वयंपाक केल्यानंतर त्या स्वयंपाकाची चव काय म्हणून बायकोला सांगायची. ते खारट आहे का, तिखट आहे का, आंबट आहे, काहीच बोलायचं नाही. मग ती आमच्यावर जेवायलाच बसते ना, आम्ही बरोबरच बसतो. तुम्ही काहीच बोलत नाही, खाऊन घेतो. मग ती जेवण झाल्यानंतर म्हणजे का आज जरा मीठ जास्त झालं होतं, मग मला कधी लागेल नाही का, मग आपोआप दुसऱ्या दिवशी सुधारून जातो. इतकं साधं जगणं पाहिजे माणसाला. आणि एक समूह आणखीन एक करतो, स्वतःचं काम स्वतः. घरामध्ये कामाला बाया लावतो, घरामध्ये कामाला पुरुष लावतो, स्वतःचं काम स्वतः. लादी तुम्ही पुसा, पुरुषांनी सुद्धा. मी पण पुसतो लादी. आता मी 78 वर्ष. आमच्या घरामध्ये माणूस नाही लावलेला कामाला. लादी पुसतो, सगळ्या खिडक्या दरवाजा पुसतात. त्या दोघी माझी बहीण पण माझ्यावर ते केअर वगैरे काढतात, आम्ही करतो. आमचे कपडे आम्ही धुतो, वाळत आम्ही टाकतो, इस्त्री आम्ही करतो. जोपर्यंत आपल्याकडनं होत आहे आपणच करायला पाहिजे. हे काही न करता आम्ही काय करतो, आमच्याकडे कामाला बाया माणसं लावतो आणि रोज सकाळी फिरायला मॉर्निंग वॉक. त्याच्यापेक्षा घरामध्ये जर ही कामं केली
तर मॉर्निंग वॉकपेक्षा जास्त श्रम होतात आणि शरीर एकदम ठणठणीत राहतं. आणि बाहेरचे पदार्थ कमीत कमी खायचे. सकाळी नाश्त्याला सुद्धा आम्ही ऑर्डर देतो, अरे वो जरा भेज दे परोठा, क्या बोलते हैं उसको, समोसा, कचोरी. घरच्या घरी करून खा. एखाद दिवशी ठीक आहे, महिन्यात नाही एखाद दिवशी खाल्लं, कारण शेवटी माणूस आहे ना, जिभेला जी मोठी नाठा आहे तिला चव लागते. ते गोष्टी घरातल्या घरात करावं. जो घरात करतो ना त्याची तब्येत पण चांगली आहे. मी 78 वर्षाचा आहे. मी फक्त 3 इंजेक्शन घेतली या 78 वर्षात. आणि ती 3 इंजेक्शन पण या करोनाची घेतली. ते लस प्रत्येकाला बळजबरी होती. 78 वर्षात गोळ्या नाही, काही नाही. मला आठवत पण नाही मला कधी ताप आला होता. डोकं नाही, त्यामुळे डोकं तर कधी दुखलं नाही. आणि पाय दुखू नये म्हणून मी बाहेर फिरायला जात नाही. घरामध्येच कामं करायची सगळी आपली आपली, त्यामुळे पाय पण दुखत नाही. जो जास्त चालतो त्याचे पाय दुखतात, मग ऑपरेशन करा. का बरं ऑपरेशन? ते डॉक्टर झालं 5 किलोमीटर रोज चाला, आणि आता ऑपरेशन. पण तो त्याच्या फायद्यासाठी सांगतो तुम्हाला रोज 5 किलोमीटर चाला म्हणून. खरं आहे की तुम्ही खरं सांगतो. घरामध्ये खुर्चीवर चढा, भिंती पुसा, लाद्या पुसा, आपले आपले कपडे आपण स्वतः धुवा. आपल्या कपड्यांच्या इस्त्री करायची आहे, उभी राहून टेबलवरती ठेवून स्वतःच्या हाताने इस्त्री करा. हे तर पुरुषांची कामं आहे खरी इस्त्री करा. कपडे सुद्धा निम्मे वाळत घालायला देत जा त्यांना. माझी बायको देते मला निम्मे कपडे, ही निम्मे वाळत घालते आणि मी निम्मे वाळते. हे मग यांना विचारा, राहिले होते माझ्याकडे 8-10 दिवस राहिले. आपलं जीवन आपण समृद्ध करायचं आणि समृद्ध जीवनच असावं. रडकं फडकं जीवन नसावं. यात नवरा बायको भांडत राहतात, रडकं फुडकं जीवन असतं, काहीच नसतं, सगळं चांगलं. मग कशाला लग्न केलं? रडण्यासाठी? खरंय, आनंदासाठी लग्न केलं आणि आनंदी जीवन जगा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य दिसलं पाहिजे. हो का बरोबर? चष्मेवाले पाहिजे. आता हसले ते झालेलंच नाही, त्याचं झालेलंच नाही. त्यांचं लग्न बरोबर पकडले गेले, ते आनंदीच आहेत. बरोबर. भगवंत असाच आहे लबाड, तो बरोबर माणसाला बरोबर. मस्त जीवन जगावं. आनंदी जीवनामध्ये ते गम्य आहे, हे घ्यायचा प्रयत्न. साधना करा, मस्त श्रीपदी करा आणि घरी सुद्धा दिगंबराचा जप रोज जोरात करा. एक एक माळ तरी करा. नाही दिगंबराचा, ज्याला जो देव आवडतो त्या देवाचा करा. दिगंबराचाच केला पाहिजे असं काही नाही. कारण कोणाला गजानन महाराज आवडतात, कोणाला स्वामी समर्थ आवडतात, कोणाला काही वेगळे वेगळे देव आहेत. तर प्रत्येकाने आपल्या आपल्या देवाचा करा, पण जोरात जप करा. तुम्हाला एक आणखी सांगू का? एका खोलीमध्ये नवरा बायको दोघं बसा, 2 खुर्च्या मांडा, बरोबर. खोली बंद करा, म्हणजे पंखा बिंखा लावा सगळं, आणि 3-4 माळा कोणताही तुमचा जो मंत्र आहे तो जोरात जपा. समजा आता आपण म्हटलं श्रीराम जयराम जय जय, त्याच्या 13 माळा करायच्या जोरात. श्रीराम जयराम जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम. आणि त्या माळा झाल्या 1-2 मिनटं तिथेच बसायचं आणि खोली सोडून बाहेर चालू द्यायचं आणि खोलीला कडी लावून घ्यायची. एक 4-5 तासानंतर दोघं नवरा बायको मिळून पुन्हा खोलीत जा. तुम्हाला काय अनुभूती मिळते, तुम्हाला काय, तुम्हाला तिथे जे स्वर्गीय सुख मिळेल ना, ते तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार. कारण त्या नामाचं महात्म्य असं आहे, जेव्हा आपण तोंडातनं शब्द काढतो ना, तो भिंतीवरती आपटला जातो आणि तो त्या भिंतीवरनं त्याचा प्रतिध्वनी या भिंतीवरती येतो, या भिंतीवरनी त्या भिंतीवरती, तिकडून या भिंतीवर, इकडून त्या भिंतीवर. पण ते जे नाम आहे ना, ते सगळं छत जमीन सगळ्या 10 दिशांना आपटलं जातं आणि त्याचा प्रतिध्वनी इतका जोरात असतो की न भूषण पाहिजे. आणि तुम्ही आफ्टर 4 आवर्स तुम्ही जर कधी त्या खोलीत गेलात तर तुम्हाला जी अनुभूती येईल ना, ती स्वर्गीय सुखाची अनुभूती. ती म्हणाल, रे वा, इतकं छान वाटतं, इथे किती पॉझिटिव्ह आहे. आणि याला कारण का, तर तुम्ही घेतलं त्यांना त्या 13 माळा. महाराज नेहमी काय म्हणायचे, गोंधळीकर महाराज, रामनाम घ्या, रामनाम घ्या, असंच करतात.
आणि तिथे गेल्यानंतर ना तर तुम्ही कोणत्याही खोलीत बसा आणि डोळे बंद करून बसा, तुम्हाला तिथे श्रीराम जयराम जय जयराम हाच आवाज ऐकू. तुमचा मंत्र तुम्हाला तिथे आठवणारच नाही, तोच मंत्र आठवतो. आणि एवढं भारावलं गेलं आहे ते सगळं त्या नामाने, पुन्हा होतं नव्हतं. आता हे तुम्ही एवढं छान कार्यालय तयार केलं आहे, तिथे सुद्धा असं नामाने भरवून टाका. ते आहेच, भरलेलं आहेच ऑलरेडी, पण आणखीन बघा. कसं हे पोतं नुसतं याच्यासारखं आहे, काय म्हणतो आपण कापूस भरतो तसं, तर त्याच्यामध्ये धान्य भरा. कापसाचं पोतं हे खूप हलकं असतं, 2-3 किलोचं, पण धान्याने भरलेलं पोतं 100 किलोचं असतं. म्हणून 100 किलोसारखं भरा नाम त्याच्यामध्ये, आहे की नाही. आणि प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहभाग असावा. जसं आपण म्हणतो दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, तसं नाम नाम पे लिखा है नाम लेने वाले का नाम. बरोबर आहे. आपण आपला त्याच्यामध्ये सहयोग द्यायचा की नाही, मी पण खेळणार आणि नामस्मरण करणार. आणि या ठिकाणचं पवित्रता तर जपायची, पण याच्याचबरोबर आपल्या घराची पवित्रता आपण जपायची. नुसत्याच हॉलची पवित्रता जपून काय मिळणार आहे? हॉल आपल्याला मिळणार आहे का? आपलं घर केव्हा पवित्र होतं? आमच्या घराची पवित्रता पण आम्ही जपतो. आमच्या घरात सुद्धा जोरात नाम घेतलं गेलं. कमीत कमी एकदा तरी एक माळ तरी करा. आणि प्रत्येकाने अशी मनाची खुणगाट करायची की दिवसभरामध्ये मी माळ करायची, तर तुम्हाला कोणत्याही जपायची करा. तसं पाहायला गेले तर महाराज सांगायचे, गोळवणी महाराज, की जितकी अक्षरं आहेत ना त्या मंत्राची, तितक्या माळा तरी रोज झाल्या पाहिजे. नाही झाल्या समजा आपल्याला नाही वेळ मिळाला तर म्हणजे एक माळ तरी करा. रोज करुणा त्रिपदी घरी म्हणा, रोज मारुती स्तोत्र रामरक्षा घरात म्हणा. ज्याला विष्णू सहस्रनाम येत असेल त्याने विष्णू सहस्रनाम जरूर म्हणा. नाही आलं तर नाही म्हटलं तरी, पण रामरक्षा मारुती स्तोत्र खूप सोपं आहे, प्रत्येकाने घरामध्ये म्हणा आणि आपलं घर पवित्र करायचं. आणि जास्त विचक्षणा विचार करायचे नाही, भांडायचं नाही. बायकोशी तर अजिबात भांडायचं नाही. काय यांचं दुसरं आल्यात का? नाही बरं आहे. बरं आहे म्हणतात. त्यांनी अगोदरच सांगितलं असतं तुम्हाला, काय रोज भांडता ना. आणि विनोद आहे. कोणाला विचारायचं साधन. आपण साधनेला बसतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की असं डोळे उडे तोपर्यंत काय, पण डोळे झाकले की विचार लगेच चालू होतात. मी तेच सांगितलं ना की बसण्याच्या अगोदरच त्यांना विनंती करायची की बाबा माझं मनाला तुम्ही आता काबूत ठेवायला लावा, त्याला रागवा की मनातले मला विचार यायला नाही पाहिजे. पहिले सुरुवातच त्याच्यापासून केली. आणि तोपर्यंत विचार समजा येत आहेत तोपर्यंत जप केला तर सांगतो ना. जपाचा मी तुम्हाला आणखी एक परिणाम सांगतो. जेव्हा तुम्हाला साधनेला बसता आणि आपल्या मनामध्ये विचार यायला लागले ना की आपला जो मंत्र आहे ना, तो आपला मंत्र डोळे मिटल्यानंतर आपल्या ललाटावरती म्हणजे कपाळावरती तो मंत्र वाचण्याचा प्रयत्न करा. आता सर्व श्रीराम जय राम जय जय राम, तर तो आपल्या डोळे मिटायचे आणि मनात तिकडचे विकल्प यायला लागले की तो मंत्र डोळे मिटून आपल्या कपाळावरती वाचायचा प्रयत्न करा. की आपोआप तुमचे विचार चालतात. फक्त मंत्रच तुमच्याजवळ आणि त्या मंत्रात एकदा तुम्ही पडलात की तुम्हाला मनामध्ये विचारच येणार. की आम्हाला नाना महाराजांनी सांगितलं की असं करत जा म्हणजे विचार येईल. आणि खरंच येईल. आता आपल्या याच्यामध्ये साधनेत सांगतात की श्वासाकडे लक्ष द्या म्हणजे मग येऊ. तोच प्रकार आहे. पण श्वासाकडे लक्ष देताना आम्ही जेव्हा नाक आता डोळे असे करतो ना, डोळे दुखायला लागतात. खरं श्वासाकडे लक्ष द्यायचं म्हणजे डोळे मिटायचे सरळ आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं. आम्ही असे डोळे खाली करतो, डोळे मिटून, आणि त्या नाकाच्या शेंड्याकडे पाहायचा प्रयत्न करतो. श्वास घेतला आहे की नाही, हात घेतला की नाही. त्याच्यापेक्षा नाम आपल्या कपाळावरती वाचायचा प्रयत्न करा. पण सोपं नाम घ्यावं लागेल. नुसतं श्रीराम म्हणावं, नुसतं श्रीकृष्ण म्हणावं, दुसरं श्री दत्त म्हणावं. जितकं सोपं ना तितकं लवकर पावतं, जितकं मोठं ना तितकं लवकर मिळेल. 10,000 रुपये मिळवायला खूप वेळ लागतो आणि 1 रुपया मिळवायला सहज मिळतो. आणि तो सहज मिळालेला रुपये टिकतो पण खूप जास्त.
आणि तो खूप काहीतरी समजावून देतो, चांगलं सांगून देतो. 10,000 रुपये मिळाले ना की खर्चाच्या वाटा तयार होतात, आणि 1 रुपया मिळाला ना तर खर्च होतच नाही. कुठे खर्च करणार 1 रुपया? 1 रुपयात येतच काय? चॉकलेटसुद्धा मिळत नाही आता. नाम घेताना नाम दीक्षेची गरज आहे का? नाम दीक्षेची गरज आहे का? असं आहे दादा की या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये नामदीक्षा देणारे गुरुच राहिले, म्हणूनच विचारलं. कारण इतके पवित्र गुरु कोणीच नाही. दीक्षित काका होते, गुळवणी महाराज होते, नाना महाराज होते, गोंदवलेकर महाराज होते, टेंबे स्वामी होते, अक्कलकोटचे स्वामी होते. असे लोक आता राहिलेच नाही. आता जे काही दीक्षा देणारे लोक आहेत ना, ते पहिले पाद्यपूजा करा, 1500 रुपये द्या. तुम्हाला दीक्षा द्यायची आहे, 2000 रुपये द्या. शाल घाला, माळा घाला, अमुक करा. या भानगडीत पडायचंच नाही. स्थानमहिमा असतो. आपल्याला जिथे आवडतं, जे नाम आवडतं, आता समजा कोणाला एखाद्याला श्रीराम जयराम जय जयराम आवडतं, तर सरळ गोंधळलेलं का दशमीच्या दिवशी रात्री मुक्कामी जावं आणि तिथल्या पुजाऱ्यांना सांगावं तुम्हाला उद्याला रामनाम घ्यायचं. ते सकाळी बोलवतात, त्यांचा जो माळ देऊन द्यायचा, ते सकाळी सांगतात, संकल्प करतात ते महाराजांच्या नावाने, आणि आपण तो नाम घ्यायचा. माणसाकडे जायची गरजच नाही, आणि माणसाला शोधूच नका, कारण मतलबी दुनिया झाली. आणि त्या मतलबात फसलात ना तुम्ही, तर बाहेर यायचा हे करा. तुम्ही एखादं स्थान महात्म्य ठेवा आणि त्यांच्यावरती गाढ श्रद्धा ठेवा, किंवा त्या स्थानामध्ये गेलो तिथेच आम्हाला सगळं मिळणार. आमची उंचितावस्था तिथेच आहे. आता नरसोबाची वाडी, मला दोन्ही गुरूंचं जे मिळालं, गुळवणी महाराजांनी तिथे मला स्पर्श दीक्षा दिली, आणि नाना महाराजांनी जे दिलं ना ते अलौकिक होतं. त्यांनी जी सेवा तिथे करून घेतली माझ्याकडून ती अलौकिक. दोन्ही ते मिळालं. म्हणून मला काय वाटतं, की माणसाकडे जाण्यापेक्षा ना नरसोबाच्या वाडीला जावं. पैसे पण देत नाही मी तिथे, 1 रुपया पण देत नाही, अर्पण करत नाही, पण समोर बसून मी त्रिपदी म्हणतो आणि महाराजांनी दिलेला जप करतो. आपण तर म्हणावंच, पण आपल्याबरोबर 10 लोक येतात ना, त्यांच्याकडनं पण त्रिपदी म्हणून द्यावी आणि त्यांच्याकडनं पण नामस्मरण. स्थान महात्म्य हे खूप मोठं. आता माणसाकडे जाण्याच्या भानगडीत पूर्ण लागतं. आता असे दीक्षित काकांच्या सारखे लोक तुम्हाला मिळणार नाही. आणि कोणी दीक्षा देणार असेल ना, त्यांच्याकडे जाऊ पण नका. महाराजांच्या समोर बसा आणि त्यांना सांगा आम्हाला दीक्षा द्या, ते देतील तुम्हाला. आत्तासुद्धा देतील. कारण ते चांगले असे लोक राहिलेच नाही कोणाकडे आपण मागावा म्हणून. आणि गुरु कोणाला करायचा? आपल्यामध्ये एक म्हण आहे बघा, ताक कुंकून प्यावा, तसं गुरु पण पारखून करावा. गुरु जर करायचा असेल ना, तर त्याच्या घरी 15 दिवस राहिला जा. त्याचा तो राहतो कसा, तो कपडे कसा घालतो, तो खातो काय, तो पितो काय, तो घरातल्या लोकांशी त्याचं आचरण कसं आहे, त्याच्याकडे येणारे लोक आहेत त्यांच्याशी ते कसं बोलतात, हे सगळं बघा आणि नंतर बोलू. आणि तुम्हाला बरोबर समजेल की हा माणूस आपण काय करतो, मेंढी पण करतो. त्यांनी नमस्कार केला म्हणून नमस्कार. आता मला नमस्कार करायची ती गरज आहे काय माहिती, काही नाही आहे. पण एकाने नमस्कार केला, दुसऱ्याने नमस्कार केला, तिसऱ्याने केलं तर पण आमच्या पायाची काय हालत होते असं कधी विचारच नाही केला. ते सुजून जातात एवढ्याला. पण प्रत्येक जण येतो तो डोका आपटतो. त्याला असं वाटतं डोकं आपटलं म्हणजे आपलं सगळं कर्म गेलं. आणि होतं तसं, माझ्या पायावरती डाग पडले बघा. आणि ते सगळं कर्म घ्यावं लागतं ना. कारण जेव्हा तुम्ही नमस्कार करता तेव्हा आम्ही तो सगळं महाराजांना अर्पण करतो. तर ते म्हणतात बेटा तू मला देण्यापेक्षा तुझ्याजवळ ठेव. बघा हे सगळं काळं झालं आहे बघा. हे प्रताप त्याचेच आहेत, पण कोणाला नाही म्हणता येत. आता मी म्हटलं ताई नमस्कार नका करू मला, वा वा किती शहाणे आहे ते, नमस्कार बाकीच्यांना काही मारून हा प्रकार होता. तुम्हाला काय करायचं ते करा. आणि आपण आपला जो नमस्कार केलेला आहे तो नानांना अर्पण करतो. नाना तुमच्या चरणी आहे. खूप छान राहा, खूप मजा करा. मानवी जीवन इतकं सुखाचं आहे की काय सांगू तुम्हाला.
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.